नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आणखीन काही नवीन युजफुल टिप्स अँड ट्रिक्स बघणार आहोत। त्यातील आपली पहिली टिप आहे ती म्हणजे बेल्टसाठी आहे। अशा प्रकारचे हे बेल्ट आपण कितीही व्यवस्थित ठेवण्याचे प्रयत्न केले तर ते व्यवस्थित ठेवता येत नाही। हा बेल्ट आपण याप्रमाणे ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस तो असा ओपन होत जातो आणि हा बेल्ट आपण ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणची जागा सुद्धा जास्त जाते। त्यासाठी आपल्याला इथे एक रबरची ट्रिक करायची आहे, ती कुठली ते बघूया। या पद्धतीने हा रबर आपल्याला बेल्टमध्ये घालायचा आहे। आता या बेल्टच्या पुढच्या बाजूला हा रबर ओढून घ्यायचा आहे आणि त्याला पुन्हा एकदा डबल पीळ अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे। या पद्धतीने डबल पीळ घालून झाल्यानंतर हा रबर आपल्याला ओढायचा आहे आणि आतल्या बाजूला जी क्लिप आहे त्या क्लिपला असा घालून घ्यायचा आहे। आता हा रबर असा घातल्यानंतर तुम्ही बघू शकता हा बेल्ट आता किती व्यवस्थित सेट झालेला आहे। कितीही आपण असाच खाली ठेवला तर तो निसटणार नाही। त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा बेल्ट अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवण्यासाठी रबरची ही ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। आपली पुढची टिप आहे ती म्हणजे मसाल्यांसाठी आहे। मसाल्यांच्या बॉक्सवरती पाठीमागच्या बाजूला ज्या ठिकाणी रेसिपी लिहिलेली असते किंवा तारीख वरच्या बाजूला लिहिलेली असते, कधी कधी ती बारीक लिहिलेली असल्यामुळे ती व्यवस्थित दिसत नाही किंवा रेसिपी सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बारीक अक्षरात लिहिलेली असते, ती सुद्धा व्यवस्थित दिसत नाही। त्यासाठी आपल्याला इथे सर्व व्यवस्थित दिसण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते आता आपण बघूया। खूप छान ही ट्रिक आहे। तुम्ही याच्या अगोदर ही ट्रिक कधी ट्राय केली होती का नक्कीच कमेंट करून सांगा। त्यासाठी इथे मी मोबाईल घेतलेला आहे। आता बॉक्सच्या पाठीमागे जे काही लिहिलेलं आहे त्याचा आपल्याला फोटो काढायचा आहे। असा फोटो काढून घेतल्यानंतर हा फोटो तुम्ही झूम करून या पद्धतीने त्याच्यावरती जे काही बारीक अक्षरात लिहिलेलं असतं ते स्पष्ट बघू शकता। हे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित दिसत आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मोबाईलमध्ये फोटो काढून तो झूम करून बघू शकता। त्यामुळे ही ट्रिक जर तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा। आपली पुढची टिप आहे ती म्हणजे सुई दोऱ्यासाठी आहे। सुई दोऱ्याचा वापर आपण कपडे शिवण्यासाठी करतच असतो, पण ज्यावेळेस आपल्याला सुईमध्ये दोरा ओवायचा असतो त्यावेळेस तो व्यवस्थित ओवता येत नाही। त्यासाठी आपल्याला इथे ही ट्रिक करायची आहे। ती ट्रिक कुठली ते आता बघूया। शिवून झाल्यानंतर हा दोरा आपण या पद्धतीने तोडतो आणि ज्यावेळेस आपल्याला पुन्हा एकदा सुईमध्ये हा दोरा ओवायचा असतो त्यावेळेस तो अशा पद्धतीने असा उदसल्यासारखा झालेला असतो, त्यामुळे तो सुईमध्ये ओवता येत नाही। आणि असा हा झालेला दोरा आपण सुईमध्ये ओवण्याचा प्रयत्न केला तर तो अजिबात जात नाही। कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा तो आतमध्ये जात नाही। त्यासाठी आपल्याला काय आणि कशाचा वापर करायचा आहे ते सुद्धा आता आपण बघूया। त्यासाठी इथे आता मी फेविकॉल घेतलेला आहे। त्याच्यातील अगदी थोडंसं फेविकॉल आपण बोटावरती काढून घेऊया। या पद्धतीने फेविकॉल घेतल्यानंतर आता या दोऱ्याच्या पुढच्या बाजूला या पद्धतीने चोळून घ्यायचंय। चोळून घेतल्यानंतर तुम्ही हा दोरा बघू शकता अशा पद्धतीने तो कडक असा झालेला आहे। आता या दोऱ्याचं जे पुढचं टोक आहे ते आपण कट करून घेऊया। कट करून झाल्यानंतर हा दोरा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित झालेला आहे। असा हा दोरा आता आपण सुईमध्ये किती सहज ओवून घेत आहे ते बघा। अगदी पटकन हा दोरा या सुईमध्ये गेलेला आहे। त्यामुळे तुमच्याकडे दोरा सुद्धा असा झालेला असेल तर सुईमध्ये दोरा ओवण्यासाठी फेविकॉलचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघत आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा। आता मी तुम्हाला प्लास्टिक बॉटलचा जो वरचा भाग कट केलेला आहे त्याच्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे। तुम्ही सुद्धा असा वापर नक्कीच करून बघा। आता या बॉटलला आपल्याला डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी इथे आपल्याला याच्यावरती कलर करायचा आहे। कलर करण्यासाठी इथे मी ब्लू ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे, तो आपण ब्रशच्या साहाय्याने या बॉटलच्या बाहेरच्या बाजूला करून घेऊया। याच्यावरती तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। अशा पद्धतीने बॉटलला कलर करून झालेला आहे। बॉटलचा कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे। बॉटलचा कलर आता सुकलेला आहे। याच्यावरती आता आपण डिझाईन करणार आहोत। त्यासाठी इथे मी व्हाईट ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे। आता ब्रशच्या साहाय्याने याच्यावरती अशी आपण डिझाईन करून घेणार आहोत। या पद्धतीची सिंपल अशी डिझाईन याच्यावरती मी करत आहे। तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही याच्यावरती करू शकता। याच्यावरती आता ही डिझाईन करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ही बॉटल किती सुंदर दिसत आहे। आता या बॉटलचं झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे। झाकण काढून झाल्यानंतर याचा उपयोग कसा करायचा ते सुद्धा बघूया। त्यासाठी इथे मी आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे। आता हे प्लांट आपण या बॉटलच्या वरच्या बाजूने अशा पद्धतीने घालून घेऊया। आता तुम्हाला समजलंच असेल याचा उपयोग आपण फ्लावर वेस सारखा केलेला आहे। हा फ्लावर वेस तुम्ही वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने दोन्ही बाजूने या पद्धतीने वापरात आणू शकता। तुम्हाला जसं हे ठेवायचं आहे तसे तुम्ही ठेवू शकता। या पद्धतीने तुम्ही वरच्या बाजूने खालच्या बाजूने कशाही प्रकारे असं हे ठेवू शकता। अशा प्रकारे या बॉटलमध्ये हे ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशा प्लास्टिकच्या बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा अशा पद्धतीने वापर नक्कीच करून बघा। टिप आहे ती म्हणजे मोबाईलच्या चार्जरसाठी आहे। असे हे चार्जर आपण असे स्विच बोर्डवरती अडकून ठेवतो आणि त्याच्यावरती नंतर धूळ पडून पडून ते खूप खराब होतात। आणि असे मोबाईलचे चार्जर आपण आता कशा प्रकारे स्वच्छ करायचे ते बघणार आहोत। त्यासाठी येथे मी टिश्यू पेपर घेतलाय। तर या टिश्यू पेपरची आपल्याला छोटी घडी तयार करून घ्यायची आहे। आता येथे मी सॅनिटायझर घेतलेला आहे। याच्यातील 2 ते 3 थेंब आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचे आहेत। या पद्धतीने टिश्यू पेपरवरती अगदी थोडंसं सॅनिटायझर घेऊन आता हे सॅनिटायझर आपण या टिश्यू पेपरला या पद्धतीने असं पसरून घ्यायचं आहे। असं पसरून झाल्यानंतर या टिश्यू पेपरने आता आपल्याला हा मोबाईल चार्जर पुसून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सर्व बाजूने तो व्यवस्थित पुसायचा आहे। आता हा चार्जर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे।
त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्याकडील मोबाईल चार्जर खराब झालेले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा असा वापर नक्की करा. अगरबत्तीचा असा एक रिकामा झालेला बॉक्स घेतलेला आहे. या बॉक्सचा आपल्याला काय उपयोग करायचा आहे ते आता आपण बघणार आहोत. या बॉक्सला आपल्याला आता वरच्या बाजूला गोल आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी येथे मी आईस्क्रीम कपचा वापर करत आहे. तुम्ही येथे बांगडीचा सुद्धा वापर करू शकता. या पद्धतीने पेनाने आखून झाल्यानंतर हे आपल्याला असं आता कट करून घ्यायचं आहे. चाकूने आणि कैचीने आपण हे या पद्धतीने असं कट करून घ्यायचं आहे. असे 4 होल या अगरबत्तीच्या बॉक्स वरती केल्यानंतर याचा आपल्याला पुढे काय करायचं ते सुद्धा बघूया. त्यासाठी येथे मी आईस्क्रीमचे असे रिकामे झालेले 4 कप घेतलेले आहेत. हे कप आपण याच्यामध्ये आता अशा पद्धतीने बसवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आईस्क्रीमचे बॉक्स या अगरबत्तीच्या बॉक्समध्ये बसवल्यानंतर याचा उपयोग कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. असा एक सुंदर आणि उपयोगी पडणारा ऑर्गनायझर कप आणि अगरबत्तीच्या बॉक्स पासून मी बनवलेला आहे. आता याच्यामध्ये ठेवण्यासाठी मी काही नेल पॉलिशच्या बॉटल्स, लिपस्टिक, रबर, क्लिप्स घेतलेले आहेत. या पद्धतीने आपण हे सर्व याच्यामध्ये ऑर्गनाइज करायचं आहे. अशा प्रकारचा एक सुंदर आणि उपयोगी पडणारा ऑर्गनायझर आपण याचा तयार केलेला आहे. तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. आणि हा बॉक्स जर तुम्हाला आणखीन डेकोरेट करायचा असेल तर तुम्ही त्याला क्राफ्ट पेपर सुद्धा लावू शकता. आता हे सर्व याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते हे सर्व व्यवस्थित राहत आहे आणि दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे ते बघा. तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. आता येथे मी एक डांबर गोळी घेतलेली आहे. या गोळीचा वापर आपल्याला कोठे आणि कसा करायचा आहे ते बघायचं आहे. त्यासाठी येथे मी एक न्यूजपेपर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता ही गोळी ठेवायची आहे आणि ही गोळी पेपरच्या आतमध्ये ठेवून आपल्याला या गोळीची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे मी याची बारीक पावडर तयार करून घेत आहे. या गोळीची पावडर आता करून झालेली आहे. याच्यामध्ये आणखीन काय घालायचं आहे ते बघूया. त्यासाठी येथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे ते घालत आहे. येथे मी खडे मीठ घालत आहे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घालू शकता. थोडासा बेकिंग सोडा घालूया. बेकिंग सोडा सुद्धा थोडासाच घालायचा आहे. आता इथे मी हळद घेतलेली आहे. हळदीचा वास खूप स्ट्रॉंग असतो. तशी ती जंतुनाशक सुद्धा असते. त्याच्यामुळे कॉकरोच, झुरळ, कीटक काही असतील तर ते पळून जातात. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. याचा उपयोग आपण कोठे आणि कसा करायचा आहे ते सुद्धा आता आपल्याला बघायचं आहे. येथे या पावडरचा उपयोग मी किचनच्या बेसिन मध्ये घालण्यासाठी करणार आहे. त्याच्यामुळे याच्यातून जे कॉकरोच येतात ते येणार नाहीत. आता आपण याच्यातील ही जी गाळणी आहे ते बाजूला काढून ठेवूया आणि याच्यामध्ये आता आपल्याला ही पावडर घालून घ्यायची आहे. याच्या होलमधून जे कॉकरोच येतात ते वरती येणार नाहीत. तयार केलेले हे सोल्युशन आपण या पद्धतीने या बेसिनमध्ये घालून घ्यायचं आहे. या पद्धतीने ते आपल्याला पसरून टाकायचं आहे. असं पसरून टाकून झाले की आता आपण ही गाळणी सुद्धा ठेवायची आहे आणि त्याच्यावरती सुद्धा ही पावडर टाकायची आहे. ही पावडर आपल्याला रात्रीच्या वेळी या बेसिनमध्ये घालायची आहे आणि त्याच्यावरती पाणी सुद्धा आपल्याला घालायचं नाही. ती रात्रभर अशीच ठेवायची आहे. त्याच्यामुळे कॉकरोच वरती येणार नाहीत.